हाय फ्रेंड, माझं नाव अशोक आहे. माझं वय 30 वर्षे आहे. मी एका खेडेगावात राहत होतो. माझं एमएपर्यंत शिक्षण झालं होतं, पण अद्यापपर्यंत नोकरी काही मला मिळाली नव्हती. मी त्यासाठी खूप प्रयत्नही करत होतो, तरीही मला नोकरी मिळत नव्हती. यामुळे मी गावाकडे राहूनच आमची थोडीफार शेती करत होतो. सुरुवातीला मला शेती कामाचा खूप कंटाळा येत असे, पण हळूहळू सवय झाल्यामुळे नंतर मी चांगल्या प्रकारे काम करू लागलो होतो. एखादी नोकरी मिळावी म्हणून मी अजूनही प्रयत्न करत होतो. मी एम ए शिकत असताना माझ्या मित्रांनी मला काही गोळ्या खाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे माझा तो खालचा भाग चांगलाच मोठा झाला होता. पण त्याला जे सुख हवं होतं ते काही मिळत नव्हतं. यामुळे मी कुठेतरी ते सुख शोधत होतो. मला भीती होती, एखादी बाई त्यासाठी तयारही झाली तर ते माझं सामान पाहून माझ्याजवळ थांबेल की नाही याची मला शंका होती. एके दिवशी मी शेतामध्ये अचानक आलो होतो. तेव्हा आमच्या आंब्याच्या झाडाखाली एक खूप देखणी व गोरीपान बाई जेवण करत होती. मला वाटलं आणखी कोणी तिच्याबरोबर असेल, पण नंतर समजलं की ती एकटीच आहे. ती आमच्या शेजारच्या काकूंची सून होती आणि ती शहरातून काही दिवसासाठी गावाकडे आली होती. मला पाहिल्यावर ती म्हणाली, आमच्या शेतामध्ये सावली नाही, त्यामुळे मी तुमच्या आंब्याच्या झाडाखाली जेवणासाठी बसली आहे. मी म्हणालो, त्यात काय मग, उलट शेतातील झाडे सावलीसाठीच असतात. तिची बोलण्याची पद्धत मला खूप आवडली होती. तसेच तिची फिगर पाहून माझा तो उभा राहिला होता आणि तिचीही नजर त्याच्याकडे जात होती. माझा तो इतरांपेक्षा मोठा आहे हे तिने पाहिले होतं. जेवण झाल्यावर तिने मला तिच्याजवळ बसवलं आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याला तसला नादच नाही, नुसताच कामाला पळतोय. यामुळे त्याच्यापासून मला जे पाहिजे ते सुख मिळत नाही. तिचे हे शब्द ऐकून मी ओळखून घेतलं तिला कोणत्या कामाची गरज आहे ते. थोड्या वेळाने माझा मूड पाहून ती म्हणाली, तुमचं जरा मोठं दिसतंय. कोणतं औषध आहे घेत आहात? मी म्हणालो, चुकून मित्राने काही गोळ्या दिल्या होत्या, यामुळे त्याचा आकार तसा झाला आहे. दुपारी आसपास कोणीच नव्हतं, यामुळे मी तिला त्या कामासाठी आंब्याच्या सावलीखाली आडवं केलं आणि तिथेच हळूहळू तो कार्यक्रम सुरू केला. माझा तो मोठा असल्याने तिला खूप त्रास होत होता आणि मजाही तेवढीच वाटत होती. यामुळे आम्ही दोघे त्या कामाचा भरपूर आनंद घेत होतो. पुढे 2-3 तास तिने माझ्याकडून चांगलीच मजा मारून घेतली होती. मलाही ते पहिल्यांदाच मिळाल्यामुळे मीही खूप खुश झालो होतो. पुढे 8 दिवसासाठी ती शेतात येणार होती. यामुळे मला वाटलं आता आपली पुढील 8 दिवस मजा होईल. पण दुसऱ्या दिवशी तिची सासू सोबत आली होती. यामुळे मी फक्त आंब्याच्या झाडाखाली बसलो आणि तिच्याकडे पाहून फक्त स्मित हास्य करू लागलो होतो. तिसऱ्या दिवशी मला वाटलं ती एकटीच येईल, पण त्याही दिवशी तिची सासू सोबत आली होती. यामुळे पुढील 8 दिवस असेच निघून गेले आणि 9व्या दिवशी ती तिच्या नवऱ्याकडे निघून गेली. एकच दिवस मला तिच्याबरोबर भेटला, पण त्या दिवशीच मी खूप मजा केली होती.